महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम आमच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। पाहुयात काही ठळक बातम्या। पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने चलाख खेळी केली आहे। कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे सरकारवर टीका होऊ लागल्यानंतर बकोरियांची बदली तात्पुरते स्थगित करण्यात आली। मात्र बकोरियांकडे राज्याच्या युवा आणि क्रीडा विभागाच्या आयुक्तपदाची धुराही सोपवण्यात आली आहे। म्हणजे सरकारने बदलीवरून उठलेली राळ थोपवण्यासाठी बकोरियांच्या बदलीला फक्त स्थगिती दिली आहे, ती टळलेली नाही। यामुळे बकोरियांकडे दोन्ही पदांचा भार असणार। तसंच त्यांची बदली युवा आणि क्रीडा विभागाकडे केली असली तरी त्यांचं ते प्रमोशन नाही। FRP प्रमाणे उसाला दर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि उचल 2700 रुपये द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर मंगळवेढा रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील ऊस हंगाम सन 2014 ते 2015 मध्ये सुरू होऊन 2 महिने झाले, परंतु कोणत्याही कारखान्यांना पहिला हप्ता जाहीर केलेला नाही। ऊस दर कायदा असं सांगतो की 15 दिवसाच्या आत ऊसाची पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे आणि 15 दिवस पुढे गेल्यास पुढील दिवसास बँकेच्या व्याजप्रमाणे व्याज देणं। असं न केल्यास संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाका इथे भीषण अपघात झाला। अपघातात 2 जण जागीच ठार तर 5 जण जखमी झालेत। मुंबईवरून पुण्याला जाणारी तवेरा गाडी क्रमांक MH14 DA 309 भरधाव वेगाने धावत होती। उर्से टोलनाक्याजवळ गाडीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे टोलनाक्यावर बूथ नंबर 5 च्या सिमेंट कठड्याला जोरात धडकून झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 5 जण गंभीर जखमी झालेत। सकाळी 10:25 ही घटना घडली तर अपघात झालेल्या जखमींना लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे करत आहेत। देशातील 3 प्रमुख सिमेंट प्रकल्पांच्या केंद्रस्थानी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या शहरात आता नगरपालिकेची स्थापना करण्यात आली आहे। 18 जानेवारी रोजी 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे। देश आणि राज्यात सत्ता परिवर्तन झालंय। प्रामुख्याने आजवर काँग्रेसला मतांचं दान देणारा हा भाग आता कोणाच्या बाजूने कौल देतो याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलं आहे। गडचांदूर चंद्रपूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक संदर्भात महत्त्वाची ओळख असलेल्या या शहरात अंबुजा, अल्ट्राटेक आणि माणिकगड अशा देशातील 3 प्रमुख सिमेंट कंपन्यांचं उत्पादन प्रकल्प आहेत। म्हणूनच या शहराची औद्योगिक आणि कामगाराबद्दल अशी वेगळी ओळख आहे। हजारो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देणारा हा भाग नुकताच ग्रामपंचायतीकडून नगरपालिकाकडे झाला आहे। सुमारे 35,000 आणि अधिक लोकसंख्या असलेले हे शहर श्रीमंत कारखाने असले तरी बकाल रूपाचं आहे। गेली काही वर्षे स्थानिक सर्व पक्षीयांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत नगरपालिकेची निर्मितीची मागणी केली तर 17 जागांसाठी 100 उमेदवार 18 जानेवारी रोजी निवडणुकीच्या रिंगणात राजकीय भविष्य आजमावत आहेत। सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असून सध्या प्रचाराला जोर चढलाय। ग्रामपंचायत असताना विकासाची धीमी असलेली गती आता वाढेल असा विश्वास इच्छुकांनी व्यक्त केला आहे। या ग्रामपंचायतच्या निमित्ताने फार मोठा विकास गडचांदूरचा झालेला नाही। हा परिसर आपण ज्या परिसरामध्ये उभे आहोत तो परिसर सध्या बरा तरी आहे, परंतु अनेक असे भाग आहेत की जिथे अजून कायमस्वरूपी सुख सुविधा पोहोचले नाहीत। कमीत कमी नाली, रोड, खंब्याला लाईट यासारख्या अत्यंत प्राथमिक गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण झालेल्या नाही। गडचांदूर हे पहिलं नगर परिषद झालं यावर्षी आणि त्यासाठी काय झालं का जे नगर परिषद होतं, जे उमेदवार होते ते सर्व विकाऊ होते। पैसे जे 10% 3% याच्यामध्ये त्यांचं दिवस जात होते आणि जे गावाचा विकास होता तो गावाचा विकास सोडून दिला त्यांनी। विकास करण्यासाठी म्हणून आता आम्ही येतो उभं झालो अपक्ष म्हणून। कोण्या पक्षाचं प्रेशर नाही, काही नाही, आपण आपल्या मतानं उभं होऊन गावाचा विकास करायचा, वार्डाचा विकास करायचा हे आम्ही ध्येय धरलं आहे। दरम्यान राजुरा या विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या गडचांदूर या शहरात विधानसभा निवडणूक आणि परिवर्तनानंतर पहिलाच थेट कौल येणार आहे। यामुळे याआधी कधीही भाजप आमदार नसलेल्या या क्षेत्रात विजयी ठरलेल्या भाजपासाठी ही परीक्षा असणार आहे। गेले 2 महिने राज्य सरकारने केलेलं काम मतदारांच्या कितपत पचनी पडलंय हे या निवडणुकीतून दिसणार आहे। भाजपाने ही गडचांदूरला अच्छे दिन आणू असा विश्वास व्यक्त केला आहे। या निवडणुकांमध्ये लोकांना बदल हवा आहे आणि गेल्या 20-25 वर्षात गडचंदूर ग्रामपंचायत ही
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी संघटना यांच्या आलटून पालटून ताब्यात होती, परंतु तिथे विकास कामे पूर्ण झाली नाही. नाल्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि दूषित पाणी लोकांना प्यावं लागत आहे. आणि गडचांदूर एवढं मोठं औद्योगिक ग्राम असताना सुद्धा गडचांदूरमध्ये आज तिथे साध्या मूत्रीघराची, महिलांसाठी साध्या मूत्रीघरांची व्यवस्था नाही आणि शुद्ध पाणी तर तिथे मिळतच नाही आहे तिथे. आणि या सगळ्या समस्यांवरून लोकांमध्ये बदल अपेक्षित आहे आणि म्हणून लोक यावेळी बदल घडवू इच्छित आहे. उत्तम रस्ते, चांगल्या गटार योजना, शुद्ध पेयजल पुरवठा, अतिक्रमणाचे प्रश्न, झोपड्यांचं पुनर्वसन, स्थायी बस स्थानक आणि इतर अनेक मुद्दे प्रचारात चर्चिले जात आहेत. मात्र कामगारांबद्दल आणि सामाजिकदृष्ट्या जटिल असलेले इथले प्रश्न कोण सोडवू शकेल यासाठी निकालाचा दिवस उजाडावा लागणार आहे. ग्रामपंचायत यापूर्वीची जी होती ती विकास कामे करण्यास असक्षम होती, म्हणून आम्ही गडचांदूर तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून मागील 3 वर्ष विधान भवनावर मोर्चा नेला आणि गडचांदूर नगर परिषदेची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत बरखास्त करून नगर परिषद केली. पुढील बातमी आहे पुण्यामधून. तळेगाव दाभाडे MIDC परिसरातील बेरू डिझेल स्टार्ट सिस्टीम या कंपनीमधील दरोडा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून सुमारे 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव उपस्थित होते. तर ओमकार महादेव कुडाळकर, सुनील रावसाहेब मोहिते, भरत दादू केदारी, अनिल बापू केदारी, संदीप श्रीपती खानवे, बापू वामन गोतबकार, गणेश जगन्नाथ पुजारी, भूषण भरत बेल्लेकर अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव MIDC परिसरामध्ये असलेल्या बेरू डिझेल स्टार्ट सिस्टीम कंपनीमध्ये 30 डिसेंबर रोजी रात्री 2 ते 3च्या दरम्यान ही घटना घडली होती. 8 जणांच्या टोळीने सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण करून दरोडा टाकला होता. चोरट्यांनी 60 लाखांचे ग्लो प्लग पार्ट चोरून नेले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी या दरोडेखोरांना अटक करून चोरण्यात आलेला सुमारे 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कंपनीमध्ये कामावर असलेल्या 2 सुरक्षा रक्षकांना लोखंडी सळीने बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी कंपनीतील 59,66,087 रुपयाचे ग्लो प्लग पार्ट चोरून नेले होते. कंपनीतील सामान चोरून नेत असताना हे दरोडेखोर कंपनीच्या गेटवर असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले होते. मिळालेल्या CCTV फुटेजमधून या टोळीला पोलिसांनी अटक केली. या दरोड्याचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे, पोलीस कर्मचारी सुनील ढगारे, शिवाजी शिंदे, गणेश महाडिक आणि सचिन गायकवाड यांचे पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार काही जण चोरलेल्या मालाची विक्री करण्यासाठी चिखली चौक इथे येणार आहेत. त्याच माहितीच्या पार्श्वभूमीवर चिखली चौकात सापळा रचण्यात आला. त्यावेळी या परिसरातून एक इनोवा मोटार संशयास्पदरित्या फिरत असताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी मोटार गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दरोडा टाकून चोरण्यात आलेले पार्ट दिसले. पोलिसांनी गाडीतील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे पार्ट तळेगाव दाभाडे इथल्या एका कंपनीत दरोडा टाकून चोरल्याची कबुली दिली. अटक करण्यापर्यंत आलेल्या काही आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दरोडा, चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपींकडून आतापर्यंत दरोड्यातील 16,86,220 रुपयांचे ग्लो प्लग पार्ट आणि गुन्हा करताना वापरलेली इनोवा कार असा एकूण 26,86,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कामगिरी पार पाडण्यामध्ये पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव आणि त्यांची टीम, त्याच्यामध्ये PSI प्रकाश शितोळे, सुनील ढगारे पोलीस कॉन्स्टेबल, शिवाजी शिंदे, गणेश महाडिक, सचिन गायकवाड या पथकाने यात विशेष कामगिरी बजावलेली आहे. आणि या गुन्ह्यातले 8 आरोपी यांनी शिताफीने अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल सुद्धा रिकव्हर केलेला आहे. पतंग उडवणाऱ्यांना यावर्षी नायलॉनच्या मांज्याचा वापर करून पतंग उडवता येणार नाही. त्याचबरोबर मांज्याची विक्री आणि पतंग उडवण्यासाठी मांज्याचा वापर करणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. न्यायमूर्ती अरुण चौधरी आणि न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने 19 जानेवारीपर्यंत नायलॉनच्या मांज्याच्या विक्रीवर आणि वापरावर स्थायिकरित्या बंदी आणायची की नाही यावर ठोस निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.
या निर्णयानंतर राज्याच्या मुख्य सचिवांकडे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा निर्देश देखील दिला आहे। नायलॉन मांजे वापरल्याने मानवांचे आणि पक्ष्यांचे होणारे नुकसान पाहून सहाय्यक पोलीस आयुक्तांनी आणि सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी आणण्याचा आदेश जाहीर केला होता। रिद्धी सिद्धी पतंग व्यापारी संघटनेने हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल केली आहे। यात सीआरपीसीच्या अंतर्गत या आदेशाला अवैध आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याने हा विवादित आदेश रद्द करण्यात यावा आणि याचिका प्रलंबित असेपर्यंत या आदेशावर रोक लावावा असा आग्रह धरला होता। पोलीस कमिशनर यांनी नायलॉन मांजाचा जो वापर आहे त्याच्या वापरावर आणि विक्रीवर बंदीचे आदेश केले होते। त्याला पतंग किंवा नायलॉन मांजा विक्रेता जो संघ आहे त्या संघाने माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून त्याला आव्हान दिले होते। त्यावर आज सुनावणी झाली, यामध्ये आम्ही सुद्धा समाजसेवक अनिल आंग्रे आहे यांच्या माध्यमातून अर्ज दाखल करून पिटिशनला विरोध केलेला आहे आणि आज सुनावणी झाली असता न्यायालयाने आज कुठलीही अंतरिम आदेश आणि स्टे वगैरे दिला नाही। त्यामुळे कमिशनरचे जे ऑर्डर आहेत त्या आत अजूनही जो बंदीबाबतचा आदेश आहे तो कायम आहे। इस संक्रांति के उपलक्ष्य में ज़्यादा से ज़्यादा लोग पतंग उड़ाते हैं, इसका और उससे दुर्घटनाएं भी होती हैं, तो इन सब बातों को ध्यान में रखते हुए हमने 144 सीआरपीसी के अंदर एक ऑर्डर पास करा है कल, वो 31 जनवरी तक वैलिड रहेगा। उसके तहत जो भी नायलॉन मांजा या चाइनीज़ मांजा इस्तेमाल करते हुए पतंग उड़ाते हुए पाए जाएंगे उनके ऊपर 188 IPC के प्रमाणे पुलिस कार्रवाई करेगी। और हमारे पुलिस की जो पेट्रोलिंग मोबाइल्स हैं या कोई पुलिस स्टेशन को फ़ोन करके बताया जाएगा तो हमारे पुलिस स्टेशन की मोबाइल या आदमी स्पॉट पे जाएगा, उसको वेरीफाई करेंगे और ऐसा नायलॉन मांजे के इस्तेमाल करते हुए अगर पकड़े गए तो उसमें कारवाई होगी। मुंबई हायकोर्टाने दुपारी 12 वाजता जो निर्णय घेतला आहे का चायनीज आणि नायलॉनचा जो मंजा आहे तो मंजा आपण विकू शकत नाही आणि जो पतंगीला लावून उडवतात ते उडवू शकत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असा जो आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे त्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्वरित सर्व विक्रेत्यावर आणि पतंग उडवणाऱ्यावर कारवाई करावी। या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो। आज त्याकरता आम्ही आज जे नायलॉनचा मंजा आहे त्याची होडी केली आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।